नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं फूड बाय संगीता या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण गावाकडच्या पद्धतीने झणझणीत अशी सुकटाची चटणी बनवणार आहोत. अशी ही गावाकडील आईच्या हातची सुकटाची चटणी खाल तर तुम्ही एक सोडून दोन भाकरी खाल. अशी ही सुकटाची चटणी आज आपण अगदी गावरान पद्धतीने बनवणार आहोत. सुकटाची चटणी बनवण्यासाठी इथे मी 150 ग्रॅम सुकट घेतलेली आहे. ही सुकट आपल्याला चाळणीने चाळून घ्यायची आहे. अशा प्रकारे चाळून घेतल्यामुळे यातील रेती, माती, कचरा सर्व काही निघून जाते. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सुकट चाळून घेतल्यामुळे आपली सुकट किती स्वच्छ झाली आहे. त्यातील सर्व माती खाली पडली आहे. सुकटची चटणी बनवण्यासाठी इथे मी एक जाडबुडाची कढई घेतली. कढईमध्ये स्वच्छ केलेली सुकट घातली. सुकट आपल्याला 5 ते 7 मिनिटे भाजून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपण सुकट भाजून घेतले की त्यामधील उग्र वास निघून जातो. अशा प्रकारे सुकट भाजून घेताना अजिबात इथे आपण तेलाचा वापर करणार नाही. अगदी कोरडीच ही सुकट आपल्याला भाजून घ्यायची आहे. सुकट भाजून झाल्यानंतर थंड करून घ्यायची व ती 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर चाळणीवर निथळायला ठेवायची. चटणी बनवण्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली. कढई गरम झाली की त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घातले. तेल गरम झाले की त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घातला. इथे मी 2 मोठे कांदे बारीक कट करून घेतले, ते यामध्ये घातले. इथे आपण कांदा कमी जास्त प्रमाणात घेऊ शकतो. कांदा जास्त घातल्यामुळे ही चटणी चवीला खूप छान लागते. कांदा आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांद्याला थोडा तांबूस रंग आला की यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो घातला. इथे मी 2 मोठे पिकलेले टोमॅटो बारीक कट करून घेतले. टोमॅटो आपल्याला अगदी मऊसर होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचे. अशा प्रकारे टोमॅटो बरोबर मीठ घातले की टोमॅटो लवकर मऊसर होतात. इथे मी चटणी जेवढी बनवायची त्या प्रमाणात मीठ घातले आहे. अशा प्रकारे आपल्याला टोमॅटो अगदी मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता आपला टोमॅटो अगदी मऊ शिजला आहे. अगदी तेल सुटेपर्यंत हे मिश्रण शिजवून घेतल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हिंग घातले. त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घातली. त्याचबरोबर यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर घातली. मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. इथे मी 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे, तो यामध्ये घालायचा. त्याचबरोबर यामध्ये 1 चमचा धना पावडर घातली. 1 चमचा लसूण अद्रकची पेस्टही यामध्ये घालायची आहे. अशा प्रकारे सर्व मसाले घातले की सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे. कांदा लसूण मसाला घातल्यामुळे आपल्या चटणीला खूप छान चव येते. तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालू शकता. अशा प्रकारे सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे. मसाले छान एकजीव झाले की त्यामध्ये चाळणीमध्ये निथळायला ठेवलेली सुकट घालायची. सुकट घातले की हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. अशा प्रकारची ही सुकटची चटणी तुम्ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा चपाती बरोबर खाऊ शकता. गरम गरम भाताबरोबर सुद्धा ही चटणी खायला खूप छान लागते. उन्हाळ्यामध्ये काहीतरी वेगळे खावेसे वाटते तेव्हा अशी ही झणझणीत सुकटाची चटणी खाल्ली की तोंडालाही खूप छान चव येते. आपली चटणी छान परतून झाली आहे, तुम्ही पाहू शकता. चटणी छान परतून झाली की त्यामध्ये 1 छोटी वाटी पाणी घालायचे. पाणी घालून हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. यामध्ये आवडीनुसार बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातली की त्यावर 5 ते 7 मिनिटे झाकण ठेवायचे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची. 5 ते 7 मिनिटानंतर झाकण काढायचे व चटणी पुन्हा व्यवस्थित हलवून घ्यायची. तुम्हाला जर थोडी आंबट चव पाहिजे असेल तर यामध्ये तुम्ही थोडेसे आमसूल घालू शकता. अशा प्रकारे आपली झणझणीत सुकटाची चटणी तयार झाली आहे.
अशी ही सुकटाची चटणी बनवून ठेवली तर फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवस सहज टिकते. उन्हाळ्यामध्ये जेव्हा तुमच्याकडे काही भाजीला नसेल तेव्हा अशा प्रकारे ही चटणी तुम्ही बनवू शकता. अशी ही सुकटाची चटणी खायला अगदी चविष्ट आणि बनवायला अगदी सोपी आहे. मंडळी, अशी ही सुकटाची चटणी तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. तुमच्याही घरातील मंडळींना ही चटणी नक्कीच आवडेल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.